थँक्यू प्रसादजी परब सर. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ग्रामीण प्रीमियर लीग 2021 हे दुसरं पर्व, तिसरा दिवस आणि हा सामना पाचवा तुमच्या समोर येतोय. तो म्हणजेच दीपक दादा प्रतिष्ठान. कॅप्टनने टॉस जिंकला, फिल्डिंगचा त्यांचा निर्णय आहे आणि त्यांच्या विरोधात श्लोक 11 खार्डी. एका बाजूला आदरणीय श्री महेंद्रजी मात्रे जे नांदिवलीचे आहेत, त्यांचा हा संघ दीपक दादा प्रतिष्ठान, आणि दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळतो तो श्लोक 11 खार्डी. या संघाचे पुरस्कर्ते आहेत ते आदरणीय श्री दिनेश शेठ पाटील जे खार्डीचे आहेत. 12 संघ एकंदरीत तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि तो सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत, ज्यांचं नुकतंच आगमन झालं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय श्री क्रांती पाटील साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन श्री अनंताजी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण श्री क्रांती पाटील यांचा यथोचित सन्मान करावा. सन्मान सध्या तुम्हाला नक्कीच पाहायला मिळत असताना आमच्या सादरीकरण कक्षामध्ये, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आदरणीय श्री क्रांती पाटील साहेब जे ज्यांचा सन्मान होतोय अनंताजी पाटील यांच्या शुभ हस्ते. अंपायरचा ग्रीन सिग्नल आलाय. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन सुमित. पहिला चेंडू वेग भरपूर परंतु दिशा भरकटली आणि लेग स्टंपच्या बाहेर. अंपायरचा इशारा येतोय तो म्हणजेच व्हाईट बॉल. पहिला चेंडू स्क्वेअर आला. फुलटॉस होता ऑन साइड लावून ड्राईव्ह करत असताना स्क्वेअर लेग मध्ये फंबल मिसफिल्ड. पाठीमागून बॅकिंगसाठी भरपूर वेगाने आले क्षेत्ररक्षक नितीन मात्रे. अगोदरचा सामना लॉंग ऑफला तैनात होता आणि वेगाने धावत आला. जो चेंडू मात्र त्याने उचलला, फेकला होता स्ट्रायकिंग एंडला. जी रनआउटची विकेट आपण बघितली होती तिथून सामन्याला कल्लाटणे देखील नक्कीच मिळाली होती. आता देखील तसं क्षेत्ररक्षण आपण बघितलं ते नितीनकडून. धावसंख्या आपण बघतोय सध्या 3 वरती. पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी 2100, मेडन ओव्हरसाठी 2100 आणि इकॉनॉमिकल अर्थातच 6 पेक्षा कमी जर धावा खर्च केल्या गोलंदाजाने तर 1100. हे दीपक दादा प्रतिष्ठानच्या गोलंदाजांसाठी पारितोषिक आहे. जे पारितोषिक लावण्यात आलेलं आहे ते म्हणजेच अरविंद शिवत्रे काका जे नांदिवलीचे आहेत त्यांच्याकडून. मिड विकेटला थोडासा फंबल. आता नितीनकडून दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी होत आहेत त्या वेगाने पूर्ण. नाणेफेकीचा कौल जिंकून फिल्डिंग करत असताना दीपक दादा प्रतिष्ठान ज्या संघाचे कॅप्टन विशाल मात्रे, दुसऱ्या बाजूला सागर पाटील कॅप्टन आहे श्लोक 11 खार्डीचे. आघाडीची जोडी आपण बघतोय मयूर दातीलकर आणि जयेश मात्रे. मयूर फडकेपाडाचे आहे, दुसऱ्या बाजूला जयेश मात्रे जे दातिवलीचे आहेत. कमी गती होती, वाईट यॉर्करचा प्रयत्न होता आणि हा चेंडू वाईट. अंपायरचा इशारा आला. वाईटची रिटर्न क्रीज आहे तिच्या आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता तो गोलंदाजाचा, परंतु जास्त बाहेर दिशा पुन्हा एकदा भरकटतोय. या अगोदर पहिला चेंडू लेग स्टंपचा बाहेर जास्त होता आणि आता ऑफ स्टंपचा. आतापर्यंत 2 वाईट. धावफलक आपण बघतोय ते म्हणजेच 6 वरती. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आहे आणि त्यासोबत तुम्हाला पाहायला मिळते ते मिड विकेट. शफल झालेत लेफ्ट केल्या चेंडूला या ठिकाणी. बिहाइंड द विकेट थोडंसं फंबल विशाल कडून आणि त्याचा फायदा उचलला फलंदाजांनी. व्हाईट बॉल 1+1. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात. एकंदरीत आतापर्यंत 4 एक्स्ट्रा रन पाहायला मिळतात. 3 वाईड 1 बाईज. धावफलक आपण बघतोय ते म्हणजेच 8 वरती. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना दहिसरचा हा प्रतिभा संपन्न असा यंगस्टर आपण बघतोय सुमित भोईर. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये वळण देत आहे. एक्स्ट्रा कव्हर तुम्हाला पाहायला मिळेल आतमध्ये ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेट आणि त्यासोबत लॉंग ऑनला 1 क्षेत्ररक्षक आपण बघतोय. पॉवर प्ले सुरू आहे. पहिलं षटक कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आपण बघतोय सुमित भोईरचं, जो डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज अगोदर एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये होतं आणि आता पुन्हा एकदा परिवर्तन होत असताना शॉर्ट मिड विकेट आणि डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षक सरकलाय तो स्क्वेअर लेग मध्ये. फुलर लेंथ होता मिड ऑफला त्या ठिकाणी स्वप्नील मात्रे त्यांना भेदून हा चेंडू चाललाय लॉंग ऑफला भरपूर वेगाने सीमा पार. चौकार.
चेंडू आउटफील्ड मधून आला होता, परंतु त्यानंतर जास्त उसळी घेतली चेंडूने आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर आपण बघितलं. चेंडूला धावफलक दुहेरी अंकामध्ये 12 वरती. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, टॅप करतात बॅकफुट लावून एक्स्ट्रा कव्हरला रोहित आला त्या ठिकाणी. थोडंसं फंबल फर्स्ट अटेम्प्ट मध्ये खऱ्या अर्थानं त्याला चेंडू उचलता आला नाही, कव्हर करता आला नाही. सिंगल त्या ठिकाणी होते पूर्ण आणि सिंगलने धावफलक आपण बघतोय ते म्हणजेच आता 13 वरती 30 रन्स. चेंडू अजूनही आपण जर बघितलं तर 2 शिल्लक आहेत, कारण 3 एक्स्ट्रा डिलिव्हरी आपण बघितल्यात आतापर्यंत. या गोलंदाजाने 7 चेंडू हाताळलेले आहेत, परंतु त्यामधले 3 वाईड आहेत. सुमित ऑन साइडल्या ठिकाणी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा गुंदा चेंडू कॅप मधून चालला त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पोहोचला, क्षेत्ररक्षक उचलून फेक. ऑर्थोडॉक्स पद्धतीनं त्यांनी फेकी केली. थ्रो जर आपण बघितला चेंडू जसा हातामध्ये आल्यानंतर, आणि धावफलक आपण बघतोय 2 धावसंख्येने पुढे 15 वरती. शफल होऊन ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता मयूरचा. चेंडू आणि बॅटचा मधोमध संपर्क नव्हता, बॅटची कडा घेऊन हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण बघितला. एकही बाउंड्री नाहीये, परंतु धावफलक 15 वरती आहे. एक बाउंड्री आलेले, माफ करा, लॉंग ऑफ लाईक चौकार आलेला आहे. 3 एक्स्ट्रा व्हाईट बॉल, सो एक बाईज, त्या कारणासो हे षटक थोडं मोठं आणि आपण बघू शकाल 15 धावसंख्येचा आतापर्यंत. शफल झाला आखूड टप्प्याचा चेंडू, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. नितीन पोहोचला, वॉड कॅच. एकाच हाताने पुन्हा एकदा त्याने झेल टिपला. अगोदर देखील क्षेत्ररक्षणामधून आपलं कौशल्य त्याने दाखवलं आणि आता हा एका हाताने 1 हँडेड कॅच पाहायला मिळाली ती नितीन म्हात्रेकडून. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करण्याला श्लोक 11ला मयूर दातीलकर बाद. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवकी प्राण, इथे क्रिकेट जीवकी प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. धावफलक 15 वरती आणि 15 वरती पहिला धक्का बसलाय. आघाडीचा फलंदाज मयूर दातीलकर ठिकाणी माघारी परतलाय. पहिलं यश सुमितने अखेर मिळवलं शेवटच्या चेंडूवरती. एकंदरीत त्याने या षटकामध्ये चेंडू हाताळले ते म्हणजेच 9 चेंडू, कारण 3 एक्स्ट्रा होते. सो 4 एक्स्ट्रा रन आपण बघितले. एक बाईज, 3 वाईड, 3 दुहेरी धावा, एक एकेरी धाव आणि त्यासोबत एक चौकार आणि एक विकेट. असं पहिलं षटक राहिलं. पहिल्याच षटकासाठी 8 मिनिट्स या ठिकाणी नक्कीच घेतले जात आहेत. वेळेच्या संदर्भात तुम्हाला आम्ही पुन्हा एकदा सूचना करतोय, 5 षटकं हाताळण्यासाठी तुमच्याकडे अवधी आहे तो 25 मिनिटांचा. स्पीडअप करायचे. फिल्डिंग करणारा संघ दीपक दादा प्रतिष्ठान. दुसरं षटक आणि या षटकामध्ये आलाय गोलंदाज रोहित पाटील. आज ज्या गोलंदाजाने नक्कीच किमया केल्या चेंडू मधून, तो हा गोलंदाज पहिला चेंडू घेऊन समोर सचिन म्हात्रे. पहिला चेंडू बॅकफुट येत असताना कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी टॅप करण्यात आलं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता स्वप्नील यांचा. गलीमध्ये जे सध्या पाहायला मिळाले त्या ठिकाणी सिंगल रोखू शकत नव्हते आणि या सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलो 16 वरती. 16. ऑन साइडला आपण बघतोय डीप मध्ये आहे ते स्क्वेअर लेग. डीप मध्ये आपण बघतोय ते मिड विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेग तुम्हाला पाहायला मिळेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक सरकतो. डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मिड ऑफ. आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर बाहेर जयेश साठी. कमी गती होती. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू आपण बघतोय बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना लेट स्विंग. गती कमी आणि त्यासोबत बाहेरच्या बाजूने वळण घेणारा हा चेंडू या ठिकाणी बीट झाले ते फलंदाज स्ट्रायकिंग एंडचे जयेश म्हात्रे. निकनेम चिंटू या नावाने देखील त्यांना ओळखलं जातं. स्ट्रायकिंग एंडला आहेत रोहित पुन्हा एकदा. शफल अगोदर झालेत. कोळवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करतात, ऑफ ड्राईव्ह. या ठिकाणी मिड ऑफ मध्ये सोमनाथ गायकर चेंडूला कव्हर करतात. सिंगल या ठिकाणी मिळते आणि सिंगलने धावफलक आपण बघतोय 17 वरती. पहिल्या षटकामध्ये 15 गेल्यात, त्यानंतर धावसंख्या कुठे रोखायची आहे आणि तेच करत असताना रोहित 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च करतोय. सचिन म्हात्रेसाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये आणि डीप मध्ये स्क्वेअर लेग. गती कमी होती. या ठिकाणी अपील करण्यात येते. हलकस अपील करण्यात आलं. लेग बाईस अंपायरचा इशारा. पायाला ब्रश होऊन चेंडू आपण बघितला तो शॉर्ट कव्हरला राज पाटील
यांच्या हातामध्ये सिंगलने धाव फलक पुढे 18. चांगलं षटक रोहितचं हे, ज्यामध्ये आतापर्यंत 2 रन्स आपण बघतोय, एक लेग बाय रन्स देखील. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. थांबवता त्या ठिकाणी फलंदाज. शफल झाले होते बॅटची आतमधली कडा घेऊन. चेंडू टप्पा पडल्यानंतर आला तो विकेट किपरच्या हातामध्ये. आणखी एक निर्धाव चेंडू बाउन्स बॅक करत असताना, कारण पहिल्या षटकामध्ये 15 गेल्या होत्या, धावांची गती वाढत होती आणि त्या क्षणाला धावसंख्या रोखणं गरजेचं होतं. आतापर्यंत फक्त 2, एक लेग बायचे अर्थातच 3 धावा आतापर्यंत या षटकामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक. रोहित पाटील आणि यावेळा देखील स्लोअर 1 पाठीमागे बिहाइंड द विकेट हा चेंडू आलाय आणि अंपायरचा लेग बायचा इशारा. एक गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या नक्कीच व्हायला हव्यात. विकेट जरी मिळाली नसली तरी या षटकामध्ये फक्त 2 धावा, 2 लेग बाय रन्स आल्यात आणि एकंदरीत धाव फलक आता आपण बघतोय 2 षटकांच्या खेरीज बॅटिंग करत असताना दीपक श्लोक 11 खार्डीची धावसंख्या आपण बघतोय ती 1 गडी बाद 19. आघाडीला मयूर दातीलकर आले होते. 4 चेंडूंचा सामना केला, 3 दुहेरी धावा त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या. ते बाद झाले 6 धावसंख्येचं योगदान देऊन. त्यानंतर जयेश म्हात्रे आणि सचिन म्हात्रे या डावाला पुढे नेतात. जयेशने आतापर्यंत 6 धावसंख्येचं योगदान दिलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी 5 चेंडू आतापर्यंत घेतलेले आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघतो सचिन म्हात्रे 3 चेंडूंचा सामना केला, त्यांच्या बॅटमधून आलेली आहे ती फक्त 1 रन. थोडेसे चाचपडत असताना पाहायला मिळतात, परंतु आता इथून फिरकीपटू येतात डावकुरे आताचे. मॅन फ्रॉम कोळेगाव रवींद्र संते. दीपक दादा प्रतिष्ठान या संघाने पहिला सामना ते जिंकले. दुसऱ्या सामन्यामध्ये कुठेतरी त्यांच्या धावा कमी झाल्या होत्या, फक्त 39 त्यांनी उभारल्या होत्या, परंतु त्या धावा देखील डिफेन्स करत असताना गोलंदाजीच्या जोरावरती त्यांची कामगिरी चांगली राहिली होती, परंतु परिलेवन डोंबिवलीने त्या धावा मात्र सर केल्या, विजयी झाले ते. आणि त्यानंतर आता आपण बघतोय तर तिसरा सामना आहे, एक सामना त्यांनी जिंकला, एक सामना ते परास्त झालेला आहे. दुसऱ्या बाजूला श्लोक 11 खार्डी पहिला सामना त्यांनी गमावलाय आणि दुसरा सामना ते विजयी झालेले आहेत. सो आता डू ऑर डाय, जो संघ विजय होईल तो पोहोचेल क्वार्टर फायनल मध्ये, उपोपांत्य फेरीमध्ये. नॉकआउट स्टेजला आता देखील आहेत आणि पुढे देखील असतील. आता लीग स्टेजला नक्कीच खेळतात, परंतु डू ऑर डाय असा हा सामना आहे. जिंकले तर या स्पर्धेमध्ये त्यांचं आव्हान कायम राहील आणि परास्त झाले. चला फास्ट खेळायचे, फिल्डिंग करणारा संघ आपण जास्त वेळ घेता. फुलर लेंथ होता, परफेक्ट यॉर्कर होता, कारण शफल झाल्यानंतर फुलर लेंथ ही आपण बघितली गोलंदाजाकडून. 22चा इशारा अंपायरचा येतो आणि सिंगल धाव फलक आपण बघतोय 20 या आकड्यावरती. 20 क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केले जातात, परंतु वेळेचं भान राखा कॅप्टन. फिल्डिंग करणारा संघ, अन्यथा आयोजक आता कुठेतरी असं पाऊल उचलतील की तुमच्या संघाला पेनाल्टीला सामोरं जावं लागेल. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आणि लॉंग ऑफ सध्या सचिनसाठी. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू वळवलाय, अगेन्स्ट द स्पिन खेळत असताना स्क्वेअर लेग मध्ये रोहित येतोय चेंडूवरती, उचलून फेक, तोपर्यंत मिळते फक्त 1 रन. एकेरी धावेने धावफलक आपण बघतोय सध्या 21 वरती. या 17 मध्ये आतापर्यंत फक्त आलेला आहे तो 1 चौकार, तो देखील पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या, त्यामध्ये 15 आल्या होत्या आणि आतापर्यंत एकेरी दुहेरी धावा जास्तीत जास्त पाहायला मिळतात. जयेश म्हात्रे स्ट्रायकिंग एंडला, लॉफ्ट केला, मिस टायमिंग, हवेमध्ये हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान ज्या ठिकाणी पोहोचला कॅप्टन, कॅच ड्रॉप. अगोदर थांबले होते, मिड ऑफला थांबले होते क्षेत्ररक्षक विशाल, फेकी होते नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि 3 रन या ठिकाणी होत आहेत पूर्ण. गुड रनिंग. मिड ऑफला थांबले होते, चेंडू भरपूर वेळ हवेमध्ये होता, राज पाटील शॉट कव्हरला होते, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला महेश होते आणि कॉर्डिनेशन अखेर अटेम्प्ट केला तो विशालने, परंतु झाली ती कॅच ड्रॉप. 3 धावा या ठिकाणी मिळतात. धाव फलक आपण बघतोय ते जाऊन पोहोचलं पुढे 24 वरती. कम्युनिकेशन गरजेचं आहे, कारण विशाल देखील मिड ऑफला अगोदर थांबले होते, शॉर्ट कव्हरला राज थांबले होते, परंतु शेवटच्या क्षणाला विशाल कसे बसे पोहोचले, कॅच झाली ती ड्रॉप.
धावफलक आपण बघतोय 24 वरती. षटकातील पुढील चेंडू रवींद्र संते. फ्रंट फूट त्यानंतर बॅक फूट हवेमध्ये खेळले. स्क्वेअर कट करत असताना हवेमधून गॅप मध्ये हा फटका आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? डिपिश कव्हा पॉइंटला पोहोचले होते परंतु त्यांना भेदून हा चेंडू सीमा पार. अखेर येतोय तो चौकार. फूट लावून हवेमध्ये खेळले होते कारण गॅप होते भरपूर मोठे. एक्स्ट्रा कव्हर होतं. त्यानंतर स्वीपर कव्हर डिपिश कव्हर पॉइंट पूर्णपणे खुलं होतं आणि तिथूनच हा फटका येतोय तो सचिन मात्रेचा. चौकार आणि धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं पुढे 28 वरती. थोडेसे दुखापत ग्रस्त पाहायला मिळतात ते फलंदाज. अंपायर्स नवीन फलंदाज या ठिकाणी आपण जायचं आहे. ते रिटायर्ड हर्ट होत आहेत. आघाडीला आले होते आणि जास्तीत जास्त एकेरी दुहेरी धावा आपण बघितल्या. प्रखर ऊन देखील आहे आणि सो कुठेतरी आणि लागोपाठचा दुसरा सामना आहे त्यांचा. सो कुठेतरी नक्कीच थकवा जाणवत असेल जयेशला देखील. कारण एकेरी दुहेरी धावा आतापर्यंत जर आपण बघितल्या भरपूर पाहायला मिळतात. दुसरा चौकार या सत्रामधला आता येतोय. धावफलक 28 वरती आहे आणि नवीन फलंदाज येत आहेत. मॅन फ्रॉम गौरीपाडा रवी मात्रे. पिन शीटर आहेत. स्लॉगरची भूमिका त्यांना माहिती आहे काय असते आणि आता त्या भूमिकेची गरज आहे. ती भूमिका अदा करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या श्लोक 11 खाडीसाठी. नाव स्ट्राइक एंडला असेल सचिन असतील स्ट्रायकिंग एंडला. पुढचा चेंडू घेऊन रवींद्र संते. ओहो बॅट अँड पॅड मधून टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी क्रॉस बॅटेड उचलायचं होतं चेंडूला. मिड विकेट लॉंग ऑनला क्लिअर करायचं होतं. अगेन्स्ट द स्पिन खेळायचं होतं. मिस झाले त्या ठिकाणी. कठीण असतं अगेन्स्ट द स्पिन खेळणं आणि या ठिकाणी आपण बघतोय हा निर्धाव चेंडू तो गोलंदाज रवींद्रचा. धावफलक 28 वरती स्थगित. बॅकफुटला आलेत पंच करतात. गॅप मध्ये हा चेंडू स्वीपर कव्हरला सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन 4 रन्स. दरम्यान ज्यांचं शुभागमन झालेलं आहे ते निळजे ग्रामस्थ आदरणीय श्री अरुणजी धर्मा पाटील साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ग्रामीण प्रीमियर लीग GPL 2021 सीझन 2 मध्ये 3 षटकांचा खेळ संपन्न. ड्रिंक्स ब्रेकर आपण लवकरात लवकर अर्थातच 12th मॅन आपण जा लवकरात लवकर पाणी घेऊन. पहिल्या षटकामध्ये 15 दुसऱ्या षटकामध्ये फक्त आल्या त्या 2 धावा कारण 2 लेग बाय रन्स. सो एकंदरीत 4 त्या षटकामध्ये आणि रवींद्र संत यांचं हे षटक राहिलं ते एकंदरीत 13 धावसंख्येचं. आणि बॅटिंग करणारा श्लोक 11 3 षटकांच्या खेरीज 1 गडी बाद 32 वरती. जास्त वेळ टीम मिटिंग नको आहे. फिल्डिंग करणारा संघ कारण आजच्या दिवसामध्ये आणखी एक सामना जो पहिल्या दिवसाचा शिल्लक होता तो आम्हाला कव्हर करायचा आहे. सो आम्ही वारंवार सूचना करतोय कारण वेळेच्या गाडीला रिव्हर्स गिअर आणि ब्रेक देखील नसतो. सो आपण लवकरात लवकर खेळा. ड्रिंक ब्रेकसाठी जास्त उशीर आपण नक्कीच वेळ जास्त घेऊ नका. फिल्डिंग करणारा संघ त्यासाठी मी विनंती करेन. धावफलक 32 वरती. सुमितने पहिलं षटक. तिन्ही फ्रेश गोलंदाज आपण बघितलेत. सुमितने पहिल्या षटकामध्ये 15 खर्च केला. रोहितचं 2 धावसंख्येचं षटक. रवींद्र यांचं 13 आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळते 32 वरती. चला स्पीडअप करायचंय फिल्डिंग करणारा संघ. हरिअप. धावफलक आपण बघतोय सध्या 32 वरती 32. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि चौथ्या षटकामध्ये हा चौथा देखील फ्रेश गोलंदाज पाहायला मिळतोय. सेकंड स्पेल मध्ये कोण येईल अजूनही तुम्हाला यासाठी थांबावं लागेल 5व्या षटकासाठी. आणि या षटकामध्ये आलाय सोमनाथ गायकर मॅन फ्रॉम वाकड. डीप मध्ये लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग ऑन साइडला आणि लॉंग ऑफ आणि त्यासोबत आहे एक्स्ट्रा कव्हर. यष्टांना खेटून पाहायला मिळतात त्याचे रक्षक योगेश पाटील. सोमनाथ गायकरच्या अगेन्स्ट रवी मात्रे.
वेळेचं भान राखा, जास्त उशीर आता होत चाललेला आहे. फिल्डिंग करणारा संघ आम्ही वारंवार सूचना करतोय, त्या सूचनांचं पालन करा. तीन षटका हाताळण्यासाठी आतापर्यंत 20 मिनिट्स खर्च झालेले आहेत. वेगवान चेंडू होता त्या ठिकाणी फाईन लेगला सुमित चेंडूला थांबवत आहेत. तर चेंडू थांबला नसता तर त्याने लॉंग स्टॉप सीमारेषा गाठली असेल. बाईचा इशारा अंपायर झाला, कारण फलंदाजानंतर एससी रक्षक देखील त्या ठिकाणी बीट झाले होते. वेगवान चेंडू होता. सिंगलने धाव फलक आपण बघतोय ते म्हणजेच पुढे जात असताना 33 वरती स्ट्रायकिंग एंडला आता आहेत ते सचिन म्हात्रे. सचिनसाठी डिपिश कव्हर पॉईंट तैनात करण्यात येत आहे. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आहे. स्वीपर कव्हर पूर्णपणे तुम्हाला खुलं पाहायला मिळेल. पुढचा चेंडू घेऊन सोमनाथ ऑन साईडला वळवत ॲमट करत असताना डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत रवींद्र संत त्या ठिकाणी थोडंसं फंबल आणि आता होईल ती दुसरी धाव पूर्ण. गुड रनिंग. मिस्टेक जशी झाली डीप मध्ये आणि दुसरी धाव सहज पूर्ण करत असताना सचिन म्हात्रे आणि रवी म्हात्रे. धाव फलक आपण बघतोय 35 वरती 35. चौथं षटक सध्या प्रगती पथावर आहे. पहिलं सत्र सध्या. हा 5वा सामना 3ऱ्या दिवसामधला. आखू टप्प्याचा चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न होता. कॅपमध्ये खेळतात. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्या अगोदर पॉईंटचे क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडूवरती. स्वप्नील सिंगलने स्ट्राईक रोटेट करत असताना सचिन. धावफलक आपण बघतोय ते 36-36. बाउंड्रीच्या शोधात आहेत मोठ्या फटक्यांच्या. 2 धक्के आतापर्यंत बसलेले आहेत त्यांच्या संघाला. चौथं षटक प्रगती पथावर आहे. धावफलक 36 वरती आपण बघतोय. तयार होतात गोलंदाज. लिडिंग एज हवेमध्ये चेंडू फाईन लेगला. क्षेत्ररक्षक सुमित आला चेंडू खाली आणि विकेट पतन. तिसरा धक्का. 36 वरती बॅटिंग करणाऱ्या श्लोक 11 खाडी या संघाला. कारण जयेश रिटायर्ड झाले होते आणि तेच आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आता नवीन फलंदाज ते म्हणजेच केजू मुंडे. अगोदर अंपायर्सने नक्कीच दर्शवलं जे बिहाइंड द विकेट. चला फिल्डिंग करणारा संघ सूचना आम्ही भरपूर करतोय, परंतु त्या सूचनांचं पालन करणं तितकं गरजेचं आहे मित्रांनो. कारण आजच्या दिवसामध्ये जो पहिल्या दिवसाचा सामना शिल्लक होता तो आम्हाला कव्हर करायचा आहे. त्यासाठी आम्ही वारंवार सूचना करतोय आणि त्या सूचनांचं पालन करा. अगोदर जर आपण बघितलं रोहित बिहाइंड द विकेट अंपायर्सने दर्शवलं. खेळपट्टीच्या रेषेमध्ये कुठेतरी क्षेत्ररक्षक होते. सुमितला नक्कीच अंपायर्सने सांगितलं की थोडा बाजूला तुला उभं राहावं लागेल आणि त्याच दरम्यान झेल देखील स्वीकारण्यात आला सुमितकडून. रवी म्हात्रे बाद होतात. मैदानाच्या आतमध्ये केजू आला नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला आहेत, माफ करा. सचिन म्हात्रे आहेत त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंडला. धावफलक आहे ते 36 वरती. चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधले 2. सोमनाथ गायकर समोरच्या एंडकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. लॉफ्ट केला सरळ बॅट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आला वेगाने. रोहित पाटीलने टिपलाय झेल. गोल्डन डकचा शिकार. केजू मुंडे बाद. शॉट होता परंतु एलिव्हेशन नव्हतं या फटक्यामध्ये आणि लॉंग ऑनला भरपूर वेगाने धावत आला चेंडूवरती रोहित. सुंदर झेल. फलंदाज बाद होतोय तो केजू. नवीन येत आहेत फलंदाज ते म्हणजेच 6व्या क्रमांकावरती सध्या तुम्हाला पाहायला मिळतील ते राहुल चौधरी. या षटकातील असेल तो शेवटचा चेंडू. सचिन म्हात्रे ऑन अ स्ट्राईक. बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न. बिहाइंड द विकेट थोडंसं फंबल एससी रक्षकाकडून
आणि अर्थातच आपण बघतो हा निर्धाव चेंडू शेवटचा षटक संपन्न झाली 4 धावा धावफलकावरती आहेत त्या 36 आणि गडी बाद झालेले आहेत ते आतापर्यंत आपण बघतोय 3 बॅटिंग करणाऱ्या श्लोक 11 खाडी संघाची धावसंख्या. स्लोगर अजूनही शिल्लक आहे. आता सेकंड स्पेल असेल की अजूनही 5वा गोलंदाज फ्रेश या ठिकाणी वापरण्यात येईल. 36 धावा आपण नक्कीच बघितले आहेत आतापर्यंत 4 षटकांमध्ये. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज तो म्हणजेच स्ट्रायकिंग एंडला राहुल चौधरी. 6 चेंडूंमध्ये किमान आता 15 बनवण्याचा प्रयत्न असेल. फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच करतील श्लोक 11 खाडी. डू ऑर डाय सामना भरपूर महत्वाचा आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. संघर्ष नक्कीच धावसंख्येचा सध्या सुरू आहे तो बॅटिंग करणारा श्लोक 11 खार्डीचा. परंतु जे षटक पहिलं षटक अपवाद जर वगळला त्यानंतर 2-13 तिसऱ्या षटकामध्ये देखील धावा आलेल्या आहेत. परंतु सोमनाथचं हे षटक या षटकामध्ये देखील 2 गडी बाद करत असताना फक्त आल्या त्या 4 सेकंड स्पेलमध्ये येतात ते म्हणजेच रवींद्र संते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये राहुल साठी. डीप मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन साइडला 4 आणि डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ अर्थातच ऑफ साइडला आपण बघतोय. पहिला चेंडू ऑन साइडला उचललाय आणि हवेमधून हा चेंडू चाललाय तो ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन सीमा पार षटकार. राहुल आणि त्यांचा अगेन्स्ट डावखुराताचा फिरकीपटू आहे. रणनीती आता कशी असेल या ठिकाणी. पहिला चेंडू तर षटकार आला. धावफलक षटकाराने जाऊन पोहोचले 42 वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार होत आहेत रवींद्र संते. वेग होता या चेंडू मध्ये खोदून काढल्या ड्राईव्ह करतात डीप मधून क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने. नितीन पोहोचलाय थोडस फंबल आणि त्याचा फायदा उचललाय फलंदाजांनी. मिळतात त्या 2 धावा आणि धावफलक आता आपण बघतोय 44 44 वरती धावफलक आपण बघतोय. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. क्षेत्ररक्षण तेच तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न लिडिंग एजवर मध्ये सुमितने भरपूर चांगले प्रयत्न केलेत. फाईन लेगला डाईव्ह लगावली होती. चेंडू अडवण्याचा प्रयत्न 9 सेकंडला फेकीन. आता रनआउटची संधी तर होती परंतु चेंडू निसटला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पाठीमागे बॅकिंगसाठी राज पाटील होते. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू ते नक्कीच थांबवतात परंतु या ठिकाणी मिळतात एकंदरीत या 2 धावा. 10 आतापर्यंत येतात. मी अगोदरच म्हटलं की 15 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. 3 चेंडू मध्ये 10 वसूल करतात. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत पहिल्या सत्रामधले. धावा आतापर्यंत आपण बघतोय 46. लॉफ्ट केलाय मिस टायमिंग लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. महेश वेले पोहोचले चेंडू पर्यंत कॅच घेतली फलंदाज बाद. पडते 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सागर येतात मैदानाच्या आतमध्ये जे असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि सचिन असेल आता स्ट्रायकिंग एंडला. एक चौकार आतापर्यंत फक्त आपण बघितला तो सचिनच्या बॅट मधून. ट्रॅक चेंज करतात. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने रवींद्र ऑन साइडला उचललाय. आहा अव्वल दर्जा मिड विकेट सीमा पार हा भव्य षटकार.
चेंडू असेल आणि आता सचिन मात्रेचा अगेन्स्ट पुन्हा एकदा आहे तो रवींद्र संते. ऑन साइडला पुन्हा एकदा खेचलाय. मिड विकेट मध्ये महेश त्या ठिकाणी उचला चेंडूला फेक करते. स्ट्रायकिंग एंडला ॲक्युरेट फेक आहे. गुड थ्रो, गुड फिल्डिंग. मिळेल फक्त एक सिंगल. सचिनला माघारी परतावं लागलं आणि अर्थातच आता पहिला डाव या ठिकाणी संपन्न. नाणेफेकीचा कौल गमावला होता श्लोक 11 खाडीने आणि धावा त्यांनी उभारलेल्या आहेत त्या म्हणजेच 53 धावा. 54 धावसंख्येचं लक्ष दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आता दीपक दादा प्रतिष्ठान या संघासमोर. वेळ आपण घेऊ नका. फिल्डिंग करणारा आता श्लोक 11 खार्डी. आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. पाचवा सामना या ठिकाणी आपण अनुभवत आहे. दुसऱ्या पर्वामध्ये पदार्पण करणारी स्पर्धा GPL ग्रामीण प्रीमियर लीग. प्रथम पारितोषिक 12 संघ आपण नक्कीच बघतोय. तर सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. निलजे ग्रामस्थ आदरणीय श्री अरुणजी धर्मा पाटील साहेब यांच्या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन श्री अनंताजी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय श्री अरुणजी धर्मा पाटील साहेब जे निलजेचे आहेत त्यांचा यथोचित सन्मान करावा. प्रथम पारितोषिक आपण बघतोय या पर्वाचं ग्रामीण प्रीमियर लीग. 2 लाख रोख रक्कम आणि भव्य दिव्य आकर्षक असे हे चषक तुम्हाला पाहायला मिळते. द्वितीय 1 लाख 1 लाख कॅश प्राइज. तृतीय तुम्हाला पाहायला मिळेल 50,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्हाला नक्कीच बाईक पाहायला मिळते. त्यासोबत बेस्ट बॅट्समन साठी तुम्हाला पाहायला मिळते ती TV आहे. मॅन ऑफ द मॅच साठी बडा साहेब यांच्याकडून एक आकर्षक टी-शर्ट आहे. त्यासोबत मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर साठी एक ट्रॉफी आहे जी वेबसाईट तुम्हाला पाहायला मिळते. फॅन्टसी वेबसाईट my11stars.in. लक्ष आता असेल ते म्हणजेच 54-54चं फिल्डिंग करतील ते आता श्लोक 11 खाडे आणि या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे फलंदाज लवकरात लवकर जाऊ द्यात. दीपक दादा प्रतिष्ठान या संघाच्या कॅप्टनला विनंती असेल. अंपायर्स आपण खेळाडूंना वारंवार वोन करा. पहिला चेंडू जसा पडेल फक्त 25 मिनिटं आहेत 5 षटकांसाठी. आणि आमच्या आगासनचे आदरणीय श्री संतोषी बेडेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. दादांची सर्व जवळची माणसं आहेत. आपण बघतोय जवळची व्यक्तिमत्व आहेत. शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आमचे प्रमुख आयोजक आदरणीय श्री काशीनाथ दादा पाटील. त्यानंतर आदरणीय श्री अनंत दादा पाटील, प्रमोदजी मात्रे, संदीप फुटाणे, त्यासोबत आकाश भोईर आणि सर्वच आमची मंडळी शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप तुम्हाला पाहायला मिळतात ज्यांचं योगदान आहे या स्पर्धेसाठी. आणि त्यांच्यात माध्यमातून ही स्पर्धा ग्रामीण प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत 54 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी या आघाडीची जोडी विशाल मात्रे कॅप्टन आणि नितीन मात्रे. मी थांबतो, आपण थांबू नका, पाहत राहा स्पर्धा आणि ऐकूयात कालच्या दुसऱ्या सत्रामध्ये येतात पुन्हा एकदा प्रसादजी परब सर मायक्रोफोनवरती. धन्यवाद. थँक्यू सो मच करण काळन. 54 धावसंख्येचं लक्ष ठेवलं मैदानावर. 53 धावा कुठल्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्ट्रोक 11 खार्डी या संघाने प्रत्येकाचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन. जयेश मात्रे चांगली बॅटिंग केली मैदानावर. रिटायर्ड हर्टच्या स्वरूपात तो बाद होतोय, म्हणजे बाहेर येतोय मैदानाच्या. आणि त्यानंतर मात्र बाकीच्या फलंदाजांनी मात्र खूप चांगली बॅटिंग केली. पहिल्या षटकातून गोलंदाज सज्ज संदेश मात्रे. वेगवान चेंडू होता, इनसाइड एज, मागे जातोय चेंडू वातली कट घेऊन आणि पहिल्याच चेंडूवर सरप्राईज केले ते स्ट्रायकिंगला फलंदाज विशालला. दीपदादा प्रतिष्ठान हा संघ धावसंख्येचा पाठलाग इथे करतोय. 54 धावा त्यांना करायच्या सामना जिंकण्यासाठी आणि त्याच 54 धावा इथे डिफेंड करायच्या त्या स्ट्रोक 11 खार्डी या संघाला. आणि पहिल्या षटकात चांगली सुरुवात संदेशकडून.
फटका रोल करण्याचा प्रयत्न होता, पण इथे मात्र ऑलरेडी चेंडूवर बोटं रोल केली होती आणि मात्र तिथे मात्र कॉट बँचच्या स्वरूपामध्ये एक मोठा धक्का लागतोय. कुठलाही धावसंख्या अंकित न करता पहिलाच धक्का लागलाय तो विशाल मात्रेच्या स्वरूपात फलंदाज बाद. ताई गावाचा विनोद दादा यो किंग मेकर डोंबिवली शहराचा कातळी गावाचा विनोद दादा यो किंगमेकर. नव तरुणांचा गोरे गरिबांचा विनोद दादा यो लय दिलदार नव तरुणांचा गोर गरिबांचा विनोद दादा यो लई दिलदार. अरविंदने यष्टीच्या मागे खूप सुंदर फिल्डिंग केली आहे, खूप सुंदर झेलसुद्धा टिपलेत आणि संदेशच्याच गोलंदाजीवर जास्तीत जास्त झेल त्याने टिपलेत कारण चेंडू लिडिंग एज घेऊन मागे जात होते. तर एक पारितोषिक येते फलंदाजी करणाऱ्या दिवदादा प्रतिष्ठान या संघासाठी. सलग 3 चौकारांसाठी 1100 रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि सलग 3 षटकारांसाठी 2100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. ते म्हणजेच अरविंद वत्रे काका यांच्याकडून फलंदाजी करणाऱ्या दीपकदादा प्रतिष्ठान संघाच्या फलंदाजांना 0 धावसंख्येवर पहिलाच धक्का. एक मोठी सफलता मिळवून दिली संदेश मात्रेने. मोठी दिसायचा खेळाडू ओव्हरपिच आहे, चेंडू हवेमध्ये लिडिंग एज आणि क्षेत्ररक्षक पॉइंट रेंजमध्ये झेल टिपत असताना लागला दुसरा धक्का. मैदानावर अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये आणि इथे मात्र धक्के देत असताना गोलंदाज पाहता तुम्ही संदेश मात्रे. गोलंदाज सज्ज. संदेश हॅट्रिक बॉल स्टिअर केल्या चेंडूला पॉइंटर्समध्ये क्विक सिंगल चिकी सिंगल कंप्लीट केली आहे चेंडूवर आणि स्ट्राईक रोटेट झालंय ते मैदानावर आलेल्या आघाडीचा फलंदाज नितीनकडे. पहिली धाव इथे अंकित होते. धावसंख्या 1 असताना 2 गडी बाद झालेत मैदानावर. दोन्ही फलंदाज शून्याचा चष्मा करून तंबूत परतले. हेमंत आणि हेमंतच्या सोबत आघाडीला आलेला विशाल मात्रे सुद्धा. स्टार्किंग केला पहिल्यांदाच नितीन. चांगला कॉन्टेस्ट नितीन वर्सेस संदेश. क्रॉस बॅटेड शॉट अप्रतिम फटका टायमिंग बेमिसाल ताकदीचा वापर आणि चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. लक्ष दिलं तर निश्चितच षटकाराने खातं उघडण्यामध्ये निश्चित हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. मागच्या सामन्यात सुद्धा षटकारानेच आपलं खातं उघडलं होतं आणि तो तुम्ही पाहतात मैदानावर नितीन म्हात्रे ऑन स्ट्राईक वसारचा हा खेळाडू. धावसंख्या धाव फलकावर 7. संदेश पुढील चेंडू घेऊन इनसाइड एज आहे, मागे जातोय चेंडू. सबमरीन डिलिव्हरी. बॅटची अत्यंत बॉटम एज खालची एज घेतल्यानंतर मागे गेला चेंडू. थोडंसं कठीण गेलं तिथे मात्र चेंडू ग्रीप करण्यासाठी ते रवीला आणि तुम्ही मात्र झेल एक कठीण झेल होता. झेल सुद्धा सुटतोय आणि जुदा निश्चित मिळालं पण फक्त 7 धावा अंकित झाले धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि 2 गडी गमावलेत फलंदाजी करत असताना दीपकदादा प्रतिष्ठान या संघाने. 7 ऑन द बोर्ड चेजिंग द टोटल ऑफ 58 इन द 5 ओव्हर. 5 षटकात 58 धावा तुम्हाला करायच्या सामना जिंकण्यासाठी पण त्यापैकी फक्त 7 धावा इथे अंकित करू शकलाय. स्वप्नीलने मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा निश्चित प्रयत्न केला. स्वप्नीलकडे स्ट्राईक इंडला आता मात्र तो येईल फलंदाज आणि बघायचं मैदानावर काय चित्र हे 2 फलंदाज उभारणार की निश्चित म्हणजे की नितीनकडून खूप अपेक्षा आहेत या संघाला ज्याप्रमाणे फलंदाजी केली नितीनने. तर 6 धाब्यांच्या आतमध्ये जर कुठला गोलंदाज षटक टाकत असेल तर एक पारितोषिक होतं ते 1100 रुपयाचं.
अरविंद वत्रे काका यांच्याकडून. तर हे दोन गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. या सामन्यामध्ये एक रोहितने दोन धावेचं षटक टाकलं आणि एक सोमनाथने 2 धावेचं षटक टाकले. त्या निश्चितच हे दोन्ही गोलंदाज मात्र ठरले त्या सामन्यामध्ये, ते म्हणजेच 1100 रुपयाचे मानकरी. अरविंद वत्रे काका यांच्याकडून हे पारितोषिक. थँक्यू अरविंद वत्रे काका. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या ओव्हरमध्ये कोळेगाव यांकडून केजू मुंडे. स्ट्रायकिंग एंडला पहिल्यांदाच स्वप्नील म्हात्रे. ऑन साईडला अप्रतिम फटका तिथे बनवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. आणि खूप सुंदररीत्या त्याला एक्झिक्यूट करत असताना स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार वसूल केला. चौकाराने खातं उघडलं आणि धावसंख्या दुहेरी अंकात पाहायला मिळते, ती 11 धावा. चेंडू हवेमध्ये इनसाइड आउट. अप्रतिम टायमिंग, लाजवाब टायमिंग. पण बघायचं आहे चेंडू जास्त लांब जात नाहीये, एलिव्हेशन मिळत नाहीये, ताकद थोडीशी कमी पडते, पण 2 धावा मिळतात त्या फलंदाज स्वप्नीलला. इनसाइड आउटचा प्रयत्न हाफ वॉली करणं चेंडूला, ओव्हर पिच चेंडूला मात्र कव्हरच्या दिशेने एक्झिक्यूट केलं होतं. 2 धावा कंप्लीट केले. धावसंख्येला दिला आकार धावफलकावर, तो 13 आहे धावसंख्येवर. 54 धावांचं लक्ष काढायचं. 10.80ची गती प्रतिषटकामागे ठेवायचीच आहे. कमीत कमी 11 धावा प्रतिषटकामागे त्या दीपदादा प्रतिष्ठान या संघाला. महेंद्र म्हात्रे यांनी प्रस्तुत केला संघ. या संघाचे संघमालक सुद्धा तेच आहेत, महेंद्र म्हात्रे. आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहतात संघ तो म्हणजेच श्लोक 11 खार्डी. दिनेश शेट पाटील यांनी प्रस्तुत केलेला हा संघ. ते संघ मालक आहेत या संघाचे. स्वप्नील ऑन स्ट्राईक. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ब्लॉक होलमध्ये चेंडू होता. वाईड यॉर्कर. धावची जी संधी फेक चुकीची होते, तोपर्यंत क्विक सिंगल. परफेक्ट डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर फ्रॉम केजू मुंडे. एक धाव कंप्लीट करून स्ट्राईक एंडला आले ते नितीन म्हात्रेला. धावसंख्या 14 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ टोटल 2 विकेट. 2 गडी बाद झालेत पहिल्या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते, म्हणजे संदेशची सलग 2 चेंडू त्याने 2 गडी 2 धक्के दिले होते. आणि त्यानंतर डाव सावरण्याचा प्रयत्न नितीन आणि निश्चितच स्वप्नील इथे करत असताना धावसंख्या 14 धावा धावफलकर. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं मार्गस्थ आहे केजू मुंडे या गोलंदाजाकडून. एक खेळाडू थोडासा वाईड इशू आहे लॉंग ऑनला. एक मिड विकेटला खेळाडू सेट झालाय आणि एक खेळाडू लॉंग ऑफला उभा आहे सर्कलच्या बाहेर. खोदून काढलाय बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून खूप वेगाने येते, इथे मात्र येतोय. 2 धावा इथे सहज पूर्ण होतील कारण मिसफिल्ड होते तिथे. आणि 2 धावाच्या मदतीने धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. अंकित होते त्या धावफलकावर त्या म्हणजे 16 धावा. शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 2. गतवर्षीचा या स्पर्धेचा आलेख जर पाहता, यावर्षी शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुपने मात्र निर्णय घेतला की यावर्षी आपण ही स्पर्धा आयोजित करूया. गेल्या वर्षी सुद्धा निश्चित म्हणे की खूप मुलाचं पाठबळ होतं. त्यामध्ये काशीनाथ पाटील असो, अनंत पाटील असो, सर्वांचं मुलाचं योगदान होतं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. पण यावर्षी ते स्वतःहून सज्ज झालेत एक चांगली क्रिकेट स्पर्धा, एक चांगला प्लॅटफॉर्म या सर्व खेळाडूंना देण्यासाठी. ओव्हरपिच आहे, समोर खेळण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू, थोडासा हलकासा आउटस्विंग होतोय आणि डॉट बॉल. नितीन म्हात्रेच्या बॅटिंगमध्ये डॉट बॉलचं पर्सेंटेज खूपच कमी आहे, खूप रेअर आहे. सहजता चेंडू डॉट जाऊ देत नाही, एवढा कॉन्फिडंट बॅट्समन आहे. धावसंख्या 16 धावा धावफलकावर. केजू कोळेगावांकडून पुन्हा ओव्हर द विकेट. हवेमध्ये चेंडू, मिस टाइम फटका. पॉइंटला क्षेत्ररक्षक जज्ज आहे. हा फटका खेळण्यासाठी भाग पडला. चुकीचा शॉट सिलेक्शन आणि समोर बरोबर आजदेचा खेळाडू अमोद काळन तिथे होता आणि अमोलने खूप सुंदर झेल टिपलाय आणि तिसरा धक्का लागलाय मैदानावर, तो दीपकदादा प्रतिष्ठान या संघाला.
रवींद्र संते. 3 फलंदाज बाद. संघ थोडासा अडचणीत आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण जर चित्र बघितलं तर 2 षटकाकडे धावसंख्या 16 नोंदवली गेली आहे, पण 3 गडी गमावले. त्यासाठी ते दीपक दादा प्रतिष्ठान या संघाने. रवींद्र संते, स्वप्नील म्हात्रे यांच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी. लेदर क्रिकेटच्या माध्यमातून दोन्ही खेळाडू एकाच संघातना परफॉर्म करत असताना आपण बघतो बऱ्याच वेळा आपल्या डोंबिवली विभागातून. याच मैदानावर खूप चांगल्या दर्जाचे लेदर बॉलचे क्रिकेट सुद्धा सामने आपण बघतो योगेश. आणि तसं मैदान सुद्धा आहे. ते मैदान जसं डेव्हलप केलं गेलं आहे. यामध्ये निश्चित मोलाचा वाटा आहे. म्हणजेच हरिभक्त पारायण मारुती बुवा, लक्ष्मण पाटील क्रीडांगण, त्याचबरोबर निळजे ग्रामस्थ आणि त्याचबरोबर धनंजय चाळकेचा सुद्धा मी उल्लेख करेन. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये येतोय तो संदेश. स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. अंदाज चुकलाय तो स्वप्नीलचा. तो स्पॉट तो एक्झॅक्टली बघतोय कुठे चेंडू जो लँड झाला होता, पिचिंग झाला होता, त्या स्पॉटकडे निश्चितच स्वप्नील अजूनही बघतोय. पंचांकडे कन्फर्म करतोय, रिकन्सिलेशन करतोय. चेंडू एक्झॅक्टली कुठून वाईटची लाईन आहे. अँड डॉट बॉल. प्रेशर ऑन बॅट्समन. 16 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. खोदून काढायचा प्रयत्न. स्लाइस केला चेंडू हवेमध्ये. डीप कव्हरला, डीप स्वीपर कव्हरला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न तिथे करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग डीप मधून हितेश कडून, पण 2 धावा रोखू शकत नाही. अप्रतिम क्षेत्ररक्षण. बघा कॉमेंट्री बॉक्सच्या डावला जवळजवळ तो 15 ते 16 यार्ड धावत गेलाय आणि काय फिल्डिंग केली हितेशने. गुड फिल्डिंग. संदेश सिग्नल करतोय, काही खेळाडूंना सूचना देतोय, जागा बदलतोय त्यांची. मिड ऑफला बरोबर गोलंदाजच्या बाजूला तुम्ही पाहता राहुल चौधरी एक खेळाडू सेट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला आता मात्र हितेशला सेट केलंय ते संदेशने. लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे. फुलटॉस चेंडू ऑन ड्राईव्ह. गोलंदाज स्वतः तिथे जावं लागतं. एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव तिथे सहज पूर्ण होणार, ती मात्र शंका नाही. रनिंग मिड विकेट फास्टच आहे दोन्ही फलंदाजांकडे आणि तशाच धावा सुद्धा ते जमवते दोन्ही फलंदाज. धावसंख्या धावफलकर 20. पाठलाग सुरू आहे 54 धावेंचा. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 34 धावेंची आवश्यकता आहे. रवींद्र संते नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील म्हात्रे. आतापर्यंत एक चौकाच्या बॅटमधून 3 डबल आहेत, 2 सिंगल आहेत. वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन मैदानावर ते म्हणजेच 12 धावेंचं. पाठलाग केलाय. अप्परकटचा अप्रतिम फटका. गॅप शोधलाय. डीप बॅकवर्ड पॉईंट. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, पण तेवढे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते डीप मध्ये. साखरपाळ तिथे सज्ज आहे आणि 2 धावा सहज पूर्ण होते त्या चेंडूवर. गलीच्या डोक्यावरून चेंडूला काढलाय स्वप्नीलने चेस करत असताना चेंडूला. अँड स्कोर मूव्स ऑन 22. 22 धावा धावफलकावर. ग्रामीण प्रीमियर लीग फॉर्मॅट मधली क्रिकेट स्पर्धा. फुल टॉस आणि चेंडूला फेकून दिलाय. वाईडिश लॉंगन बाउंड्रीच्या बाहेर येतोय तो षटकार. बोर्ड 28 धावा धावफलकावर. चांगली बॅटिंग स्वप्नील कडून. पुन्हा चेंडूचा पाठलाग केला. गलीच्या डोक्याने चेंडूला काढलाय, पण प्रोटेक्शन आहे तिथे डीप मध्ये. 2 धावा ते सहज पूर्ण करतोय. मेरिट नुसार खेळत असताना जणू काही मात्र पूर्णपणे तो सेट झालाय आणि चांगली बॅटिंग करतो. या षटकात चांगले धावा आल्या आहेत संदेशच्या अगेन्स्ट आणि धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतो अंकित झाली एकूण धावफलक त्यामध्ये 30 धावा. या षटकात आले एकूण त्या 14 धावा. त्यामुळे एक चांगली धावसंख्या एका चांगल्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगली सरासरी मेंटेन करत असताना 30 धावा अंकित झाल्यात. बघा प्रत्येक वेळी सांगण्याची गरज नाही. आपल्याला माहितीच आहे की 3 षटकानंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचंच आहे. त्यामुळे त्यामध्ये वेळ तुम्ही घेऊ नका. 3 षटकं झाली आहेत. पाणी घेऊन लगेच मैदानाच्या आतमध्ये जा. 54 धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू आहे. www.my11stars.in ॲप्लिकेशनमध्ये किंवा त्या वेबसाईटवर नक्कीच व्हिजिट करा आणि घर बसल्यासुद्धा 4 पैसे तुम्ही कमवू शकता. आणि ही संकल्पना अजय पाटील घेऊन आलेत, काटेचे आहेत
आणि त्यांच्या माध्यमातून फॅन्टसी ॲप त्यांनी सुरू केलं आहे. ही त्यांची मुहूर्तमेढ आहे, ही सुरुवात आहे. आणि निश्चित म्हणेन की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला भरघोस यश मिळो, तुमच्या ॲप्लिकेशनला, तुमच्या या वेबसाईटला भरघोस यश मिळो, हीच आम्ही प्रार्थना करत आहोत. ही तर सुरुवात आहे. ग्रामीण प्रीमियर लीग मोठा प्लॅटफॉर्म आहे, मोठी क्रिकेट स्पर्धा आहे आणि मोठ्या क्रिकेट स्पर्धेतना एक चांगली मुहूर्तमेढ www.myelevenstars.in माध्यमातून सुरुवात केली होती अजय पाटीलने. आणि या काळामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे खाडी चषकाची जी क्रिकेट स्पर्धा जेव्हा सुरू होईल त्या स्पर्धेत सुद्धा तुम्हाला हे ॲप्लिकेशन किंवा ही वेबसाईट पाहायला मिळणार आहे, ज्याच्या माध्यमातून आमच्या घर बसलेले प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, ते सुद्धा स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. घर बसल्यासुद्धा 4 पैसे ते कमवू शकतात. या स्किलचा तुम्ही उपयोग करा. फक्त क्रिकेट बघू नका, ते तुम्ही एन्जॉयसुद्धा करा घर बसल्या, जेणेकरून तुमच्या फॅमिलीलासुद्धा थोडा हातभार मिळेल तुमच्या या थोड्याफार कमाईतून. चंद्रकांत फुटाणेंचं पुन्हा एकदा आगमन, मनपूर्वक स्वागत आहे चंद्रकांत फुटाणे. 3 षटकांच्या धावसंख्या 10च्या गतीने 30 धावा. मी पाहतात हा लीग फॉर्मॅट सातत्याने त्या गोष्टीचा मी उल्लेख करेन, कारण ती मला सुद्धा सरप्राईज करणारी गोष्ट होती. जेव्हा आम्ही या स्पर्धेचे ड्रॉ शांतिरत्न या ऑफिसमध्ये आम्ही कव्हर केले, शांतिरत्न ऑफिसमध्ये जेव्हा मला बोलवण्यात आलं, एक सरप्राईज करणाऱ्या त्या गोष्टी होत्या योगेश, की कशाप्रकारे ड्रॉ करणार आहोत. कारण मला असं वाटलं की ऑप्शन ऑलरेडी झालेलं आहे, फक्त ड्रॉ करायचे आहेत की काय. पण जेव्हा समजलं एक नवीन फॉर्मॅटमध्ये एक आपण संकल्पना आणली आहे, नवीन फॉर्मॅटच्या माध्यमातून. येस इनिंग मॅच संपल्यानंतर पॉपिंग ग्रीस डार्क करायचे. थँक्यू. क्युरेटरलाही विनंती आहे की इनिंग जेव्हा हे सत्र संपेल किंवा हा सामना जेव्हा संपेल तेव्हा तुम्हाला जाऊन पॉपिंग ग्रीस डार्क करायची आहेत, त्या लाईन्स डार्क करायच्या आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे मैदानावर आणि 24 धावांची गरज आहे. प्रत्येक गावातला एक चांगला खेळाडू निवडला गेला, प्रत्येक गावातला एक वरिष्ठ खेळाडू निवडला गेला आहे. जसं आमच्यासोबत आज भरत पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत, वरिष्ठ खेळाडू आहेत. पण काय जबाबदारी पार पडली आहे बघा. आपण बघतो की सहसा वरिष्ठ खेळाडू कमीपणा असं म्हणणार नाही, पण त्यांची एक ओळख आहे, एक लिजेंड खेळाडू म्हणून त्यांना आपण बघतो. पण आज मात्र तुम्ही माझं भरत पाटील अक्षरशः आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये 12व्या खेळाडूच्या भूमिकेत ते काम करत आहेत आणि खेळाडूंची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. त्याबद्दल थँक्यू भरत पाटील यांचे. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अरविंद पाटील. पारितोषिक अजूनही कायम आहे गोलंदाजांसाठी. स्ट्रायकिंगला बॅट्समनसाठी सुद्धा पारितोषिक आहे. सलग 3 चौकारांसाठी 1100 रुपये, सलग 3 षटकारांसाठी 2100 रुपये. अरविंद बत्रे काका यांच्याकडून स्ट्रेट टू द ग्राउंड, अप्रदीप फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे बाहेर 4 धावा. ऑफ ड्राईव्ह, अप्रतिम फटका, कव्हर ड्राईव्ह अशी तिथे सज्ज आहे. पण क्षेत्रक्षेत्र जोपर्यंत तिथे चेंडू कव्हर करेल, क्विक सिंगल कंप्लीट झाली या चेंडूवर आणि धावसंख्येला चांगला आकार मिळाला. धावफल करतो 35 धावा. आज रवींद्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय सकाळ 17पासून आणि त्याचे सुद्धा चाहते खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. श्रीशा त्यांचा नेहमीचा दांडगा समर्थक राहिला आहे श्रीशा, आणि खूप चांगला लेदर क्रिकेटर सुद्धा आहे. आणि त्याच्या गावातील सुद्धा भरपूर खेळाडू त्याचा सामना बघण्यासाठी, त्याला सपोर्ट करण्यासाठी आलेले. धावसंख्या धावफलकावर 35 धावा या षटकात आल्या. आतापर्यंत एक चौकार आणि एक सिंगलच्या मदतीने 5 धावा. स्लोअर 1 चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल करताना हलकासा आउट स्विंग टाकलाय आणि सरप्राईज केले ते स्ट्रायकिंगला फलंदाज स्वप्नील मात्रेला. यष्टीच्या मागे संघनायक मयूर दातीलकर. पुढचा चेंडू अरविंदचा, थांबून एक्झिक्यूट केलाय, पॉज अँड डिस्पॅच, आणि काय एक्झिक्युशन, अप्रतिम इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालंय आणि चेंडू फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. क्या बात है, राइट सॉन्ग ऑन राइट टाइम. बचना, त्या गाण्यामध्ये हसी नव्हता, पण इथे मात्र सांगेन की बचना हे सामने वाले टीम वालो. अरविंद राऊंड विकेट, बॉटमहँडचा वापर, इथे मात्र समोर खेळण्यासाठी भाग पाडलाय आणि डायरेक्ट हिट, फलंदाज बाद.
इथे तुम्ही पाहतात की स्वतःहून चुकीचा फटका तो खेळला. धावायची गरज होती का हा स्वतःहून तो प्रश्न विचारतोय स्वतःला आणि स्वतःची जणू काही विकेट तो बहाल करतोय समोरच्या संघाला आणि स्वप्नील मात्रे बॅक टू द पवेलियन. पंधरा धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक राहिले मैदानावर ते 7 चेंडू आणि 15 धावा. 2 चौकार आलेत नंतर कमबॅक केले ते अरविंदने आणि स्ट्रायकिंग एंडला रवींद्र संते. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय पण क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये पेट्रोलिंग करतोय. चेंडू कव्हर करतो तोपर्यंत मिळते ती एकच धाव या चेंडूवर आणि एका धावेच्या मैत्रिणी स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केलंय. शेवट षटकामध्ये समीकरण उरलंय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये दीपकदादा प्रतिष्ठान या संघाला सामना जिंकण्यासाठी हव्यात त्या 14 धावा. विकेटचं इक्वेशन आपण एकदा सांगून देऊया मैदानावर. पहिल्या सत्रामध्ये आपण जर बॅटिंग बघितली ती म्हणजे स्ट्रोक 11 खार्डी संघाची गडी एकूण बाद झाले ते मैदानावर 4 आणि 53 धावसंख्येवर 4 गडी बाद झाले होते पण आतापर्यंत फलंदाजी करत असताना दीपकदादा प्रतिष्ठान या संघाने सुद्धा 4 गडीच गमावलेत. आणि नाणेफेक जी जिंकली ती दीपकदादा प्रतिष्ठान या संघाने. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. क्लोज एन्काउंटर क्लोज मॅच. पहिले षटक आपण गोलंदाज संदेश मात्रेचं बघितलं त्यानंतर केजू मुंडे त्यानंतर पुन्हा संदेश मात्रे पुन्हा आला गोलंदाजी मार्कवर तो पहिलं षटक घेऊन अरविंद पाटील आणि बघायचं आता मध्ये निर्णय षटकामध्ये कुठला गोलंदाजी मार्कवर येतोय. सागर पाटीलच्या हातात चेंडू दिलाय. 6 चेंडू धावा डिफेंड करायचे 14. पर 11 डोंबिवली संघाचे संघनायक आपण रिपोर्ट करायचे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. पर 11 डोंबिवली गोरख मांगरुळकर. कुठलाही फलंदाज या सामन्यामध्ये सामना जर जिंकून देईल त्यासाठी अरविंद बत्रे काका यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज. 6 चेंडू आणि गरज आहे ती 14 धावांची. सागर पाटील राऊंड विकेट आणि समोर जातो स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन रवींद्र संते. ओ चेंडू बघताय तुम्ही थोडासा मिस टाइम फटका तसे तिथे जज करतोय. हा फटका लास्ट मोमेंटला शॉट चेक केला होता. स्लोअर वन चेंडू होता आणि बरोबर स्क्वेअर लेगच्या हातामध्ये म्हणजे हितेशच्या तीन चेंडू आणि 9 धावांची गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. आता मात्र त्या कंपल्सरी तुम्हाला चेस करावेच लागतील कारण तुम्ही एक गडी जास्त गमावलाय. 3 चेंडू 9 धावा. ओव्हरपेज डिलिव्हरी समोर एक्झिक्यूट केल्याशिवाय तिथे जज करतोय. अप्रतिम झेल सुंदर कॅच अप्रतिम कॅच आणि काय झेल टिपलाय तो हितेश भोईरने. फलंदाज बाद होतोय तो सोमनाथ गायकर. चार या षटकात 17 धावांत गडी बाजू एकूण 6. त्यामुळे तुम्हाला धावा या कंपल्सरी चेस कराव्याच लागतील. नवीन फलंदाज रोहित पाटील येतो मैदानावर. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्ट्रायकिंग एंडला येतो याच मैदानावरचा खेळाडू म्हणजेच योगेश पाटील.
या मैदानाचा नतीजा त्याला खूप चांगला अंदाज आहे. बघायचं आहे 2 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावेंची. सामना जिंकायचा आहे, षटकारच ठोकावा लागणार. ओहो हो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. एक्सपिरियन्स क्रिकेटर, एक्सपिरियन्स ग्राउंड, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. मगाशी उल्लेख केला की याच मैदानावर तो सातत्याने सराव करत असतो, त्यामुळे या मैदानावरचे चांगले पॉईंट्स त्याला माहिती आहेत, वीक पॉईंट्स. किलोन खार्डी समोर आणि शेवटच्या टप्प्यात ते निश्चितच स्ट्रगल करत असताना, फाईट करत असताना, झुंज देत असताना 1 चेंडू आणि गरज आहे ती 3 धावेंची. कंपल्सरी चेस, या धावा तुम्हाला कराव्याच लागतील. ओ डॉट बॉल, निर्धाव चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता आणि पंचांकडे अपील करतात कॉड बिहाइंडचं. पंचांवर त्याचा काहीच परिणाम नाहीये फय्या शेख यांच्याकडे.